आणि त्यासाठी हे वचन वाचलीच पाहिजे. रोमकरासपत्र 3रा अध्याय 21 ते 31. पुढे भाई साहब. रोमकरासपत्र 3रा अध्याय 21 ते 31. थँक्यू. आता 3रा धडा आहे तारणाच्या संदर्भात. तारण, व्हॉट इज तारण, व्हॉट इज साल्वेशन. त्यासाठी आम्ही ही वचनं वाचली आणि तिथं स्पष्टीकरणामध्ये लिहिले रोमकराच्या पत्रात या अध्यायापर्यंत हे सांगण्यात आले की सर्वजण पापी आहेत व देवाच्या क्रोधास पात्र आहेत. पवित्र देव पापाचा न्याय करणारच आणि पापाचे जे शासन त्याने ठरविले आहे ते म्हणजे मृत्यू. म्हणून महत्वाचा प्रश्न असा आहे की आता किती प्रश्न बघितले आपण अगोदर? 12. टोटल 12 प्रश्न आहेत, पण बघितले किती? 3. आता 4था प्रश्न काय? बघा बरं तुमच्या लिस्ट मध्ये तो 4था आहे का? सुवार्तेनुसार पापी 4था प्रश्न. एक पापी व्यक्ती नीतिमान कशी बनू शकते? या परिच्छेदातील वचनामध्ये अनेक गंभीर अर्थपूर्ण सत्य भरलेली आहेत. या वचनात पाऊल एक रूपरेषा देतो की देवाच्या क्रोधाखाली असलेला एक पापी कसा मुक्त होऊ शकतो व कसा नीतिमान करू शकतो. या परिच्छेदात रोमकराच्या पत्रातील दुसऱ्या महत्वाची संकल्पना आम्ही पाहतो ती म्हणजे नीतिमत्व. हा नीतिमत्व शब्द तुम्हाला वारंवार वाचायला मिळणार आहे. याचा अर्थ आम्ही अगोदरच बघितलाय. काय अर्थ नीतिमत्व या शब्दाचा? व्हॉट इज द मीनिंग ऑफ जस्टिफिकेशन? त्याने कधीच पाप केले नाही. बर, ठीक. व्हॉट इज द मीनिंग ऑफ जस्टिफिकेशन? इथं एंड केलंय मी, तर मला उत्तर पाहिजे 4 केल्यानंतर. बर, आम्ही 3ऱ्या धड्याकडे आलेलो आहे. पहिले 2 महत्वाचे धडे आम्ही शिकलो पाहिजे. पहिल्या धड्याचं नाव काय होतं? पॉल अँड प्लॅन्स. पाऊल आणि त्याच्या योजना. अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेत पाऊलाने. दुसरा धडा काय होता? पापाचा फार गंभीर महत्वाचा प्रश्न आहे. अनेकांच्या जीवनात तो सुटलेला नाही, पण प्रभूची स्तुती असो त्या लोकांच्या जीवनात ज्यांच्या जीवनात तो प्रश्न काय झालाय? सुटला आहे ना. आम्ही ते 3 महत्वाचे मुद्दे बघितले. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. पापाच्या सजेपासून सुटका, पापाच्या सत्तेपासून सुटका, पापाच्या समक्षतेपासून देखील सुटका. एक झालेली आहे, एक होत आहे आणि एक होणार आहे. 3ऱ्या धड्याकडे ज्यावेळेस आम्ही वळतो त्यावेळेस दुसऱ्या धड्यामध्ये आम्ही ते 2 महत्वाचे मुद्दे बघितले. 2 ग्रुप केलेत पावलाने, यहुदी लोक आणि अविश्वासी परराष्ट्रीय लोक. दोघं पण देवासमोर पापी आहेत, दोषी आहेत. म्हणून संपूर्ण जगासाठी सुवार्ता या. 3ऱ्या धड्यामध्ये त्याचं नाव आहे तारण, साल्वेशन. हा फार महत्वाचा विषय आहे आणि या विषयामध्ये आम्ही सुरुवातीचे ते वचन बघितले. हे देखील बघितलं की 4थ्या प्रश्नाकडे आम्ही आलो होतो. तो प्रश्न हा आहे, एक पापी व्यक्ती नीतिमान कसा बनू शकतो किंवा ठरू शकतो. ठीक आहे. या परिच्छेदातील वचनांमध्ये अनेक गंभीर अर्थपूर्ण सत्य भरलेली आहेत. या वचनात पाऊल एक रूपरेषा देतो की देवाच्या क्रोधाखाली असलेला एक पापी कसा मुक्त होऊ शकतो व कसा नीतिमान ठरू शकतो. या परिच्छेदात रोमकराच्या पत्रातील दुसऱ्या महत्वाच्या संकल्पनेकडे आम्ही पाहत आहोत. ती काय संकल्पना आहे? नीतिमत्व, जस्टिफिकेशन. आता प्रश्न आहे नीतिमत्व म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ जस्टिफिकेशन? आम्ही हे आमच्या एका सत्रामध्ये
थोडक्यात बघितलं होतं. ठीक आहे. आता त्याच्या आधारावर विशेष करून या ठिकाणी तो पॅसेज वाचूया आम्ही. व्हॉट इज जस्टिफिकेशन या संदर्भातला. ज्यावेळेस एक पापी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो तेव्हा देव त्या व्यक्तीला नीतिमान ठरवतो किंवा गणतो. ते आम्ही अगोदर बघितलं होतं कशा प्रकारे तारण प्राप्त झालेल्यांना परमेश्वर नीतिमान गणतो. याचा अर्थ काय? म्हणजे ते अगोदर पाप होतं तेव्हा तो विश्वास होता पाप म्हणजे पापी नसेल. हा, त्याच्या भूतकाळाचे पाप, त्याच्या वर्तमान काळातले पाप आणि त्याच्या भविष्य काळात तो करणारे पाप, या सगळ्या पापाचा हिशोब प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर भरलेला आहे. याचा अर्थ हा नाहीये, तुम्ही समजून गेले काय काय याचा अर्थ हा नाहीये की प्रभूने माझ्या भविष्य काळाच्या पापांचा प्रश्न काय केलाय, सोडवला. तो मैं कैसे भी अभी जी सकता हूं. नाही, लायसन्स आम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स त्यावेळेस गव्हर्नमेंट कडून भेटतं ज्यावेळेस त्यांना खात्री पडते या मनुष्याला कानून कायदे माहितीये आणि हा ऍक्सिडेंट करणार नाही. तरी पण लोक म्हणजे ऍक्सिडेंट होतो तरी पण असं म्हणायचंय मला. लायसन्स होल्डर कडनं पण ऍक्सिडेंट होतो. तसे विश्वासणाऱ्यांचं तारण झालंय पण कधी तरी काय होतं, ऍक्सिडेंट होतो, पापाचा ऍक्सिडेंट होतो. त्यासाठी उपाय करून ठेवलाय. परंतु आम्हाला पोलीस ऍक्सिडेंट करण्यासाठी लायसन्स नाही देत. आम्ही लायसन्स याच्यासाठी देतो की आम्ही काय करू नये, ऍक्सिडेंट करू नये. त्या प्रकारे तारणाचं पण तसंच आहे. आम्हाला तारण यासाठी मिळालंय, दिलंय जेणेकरून आता पुढे आम्ही काय करू नये, पाप करू नये. ठीक आहे. बर, आता इथं आम्हाला काय वाचायला मिळतं की देवाच्या या कृतीला नीतिमत्व असे म्हटले आहे. याचा अर्थ असा नाही की विश्वासणारी व्यक्ती स्वश्रमाने स्वकृत्याने नीतिमान किंवा निष्पाप झाली. उलट देव या नव्या विश्वासणाऱ्याला किंवा नव्या विश्वासणाऱ्या व्यक्तीस नीतिमत्वाची वस्त्रे पांघरतो. फार सुंदर शब्द येते, नीतिमत्वाची वस्त्रे पांघरतो. ख्रिस्ताचे व्यक्तित्व व त्याचे कार्य यामुळे देव त्या व्यक्तीस ख्रिस्तामध्ये पाहतो व स्वीकारतो. आता हे जे 2-3 वाक्य या ठिकाणी खूप मोठे मोठे सत्य या वाक्यांमध्ये आम्हाला पाहावयास मिळतात आणि ते समजणं फार महत्वाची गोष्ट आहे. सत्य हे आहे, नीतिमत्वाचे वस्त्र देव काय करतो, पांघरतो. याच्यासाठी 2 खास वचन तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या. एक आहे उत्पत्ती 3:21 आणि दुसरं आहे लूक शुभवर्तमान 15:22. जेनेसिस 3:21, लूक्स गॉस्पेल 15:22. प्लीज पढ़िए वो वचन. उत्पत्ती 3:21 आणि कोणीतरी लूक 15:22 तो उघडून घ्यावा. उत्पत्ती 3:21. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून त्यांस घातली. थँक्यू. परमेश्वराने काय केलं, आदाम व त्याची स्त्री हवा यांच्यासाठी काय केलं, चर्मवस्त्रे करून त्यांना घातली. काही जणांना समजलं ते, काही जणांना समजून सांगतो. ठीक आहे. ते एक वचन वाचावं दुसरं, लूक 15:22 वचन. पण बापाने आपल्या दासांना
सांगितले, लवकर उत्तम झगा आणून त्याला घाला. बस, थँक्यू. लवकर उत्तम जागा आणून घ्याला घाला. खूप अद्भुत वचन आहे ते. त्या मुलाचं वय किती असत? 18 किंवा 20. ठीक. एक 15 ते 20च्या मध्ये पकडूया, किंवा 18 ते 20 पण ठीक असं. त्याला कपडे घालता येत नाही का मुलाला? घालता येतात ना. पण तिथं काय लिहिलंय? म्हणजे काय? अशा विसंगतीच्या गोष्टी मला बायबलमध्ये नेहमी सापडतात. तिथं असं लिहायला पाहिजे होतं, उत्तम जागा आणा आणि याला द्या, किंवा त्याला म्हणायला पाहिजे होतं बापाने हे पटकन घाल, असं माझी बुद्धी मला सांगते. पण तिथं काय दिलंय? याला घाला. म्हणजे काय? तो घालू शकतो, पण त्याला परवानगी नाहीये घालायची. त्याला दुसऱ्याने कोणीतरी ते कपडे काय केले पाहिजे? चढवले पाहिजे. तीच बाब उत्पत्तीमध्ये घडलेली आहे ना. हेच वचन आहे, सेम. जुना करार असो किंवा नवीन करार असो, नीतिमत्वाच्या बाबतीत डेफिनेशन बदलत नाही. सेम आहे डेफिनेशन दोन्हीकडे. तिथं पण कोणी घातले वस्त्र? परमेश्वराने आदामांना हवेला आतापर्यंत ते घालत होते, कटी वेस्टर्न एप्रन्स. पण ज्यावेळेस नीतिमत्वाचे किंवा कोट्स ऑफ स्किन, चर्मवस्त्रींचा जेव्हा प्रश्न आला, त्यावेळेस आदम हवाला सांगितलं नाही हे घाला. कोणी घातलं? का? ते घालू शकत नव्हते. क्या लगता है किरण? वाय? जो मेरे सवाल का जवाब देगा, अभी तो मेरे पास कुछ नहीं है, लेकिन नेक्स्ट टाइम में 100% उसके लिए एक गिफ्ट होगा. सवाल वापस स्वतःहून मिळू नाही शकत. थँक्यू. काँग्रेस थोडा ध्यान देणे का. आम्ही जे काय अभ्यास केलाय त्याच्यावरती काय ठेवायचं? हा. पुढचं पाठ तसं नको, प्लीज तसं नको. लक्ष द्या, आपल्या विषयाकडे लक्ष द्या. का घातली नाही? का आदामाने हवा त्यांना दिले नाही परमेश्वराने? चलो पेन लो जल्दी जल्दी. कारण मनुष्य स्वतःच्या कर्मांनी देवाचं नीतिमत्व काय करू शकत नाही. खूप अद्भुत वचन हे दोन. मी म्हणा हे पाठ करून ठेवा तुम्ही. जेनेसिस 3:21 आणि दुसरा लूक 15:22. ओके, समजलं? तो मुलगा पण घालू शकत होता कपडे, पण बापाने त्याला घाल म्हणून नाही सांगितलं, घाला. कारण देवाचं नीतिमत्व मनुष्य स्वतःच्या कर्मांनी धारण करू शकत नाही. हा सिद्धांत त्या ठिकाणी आम्हाला शिकायला भेटतो. नेक्स्ट ट्रीटमेंट. ओके, समज नाही आपको? मनुष्याच्या चांगल्या कामाने तारण भेटू शकणार नाही. हे दोन वचन आम्हाला फार स्पष्ट रीतीने ते शिकवतात. ओके, काहींनी नीतिमत्वाची व्याख्या अशी केली आहे की जस काय त्यांनी अजिबात पाप केलेलं नाहीये. काहींनी म्हटले जणू काही मी पापाला मेलो. या व्याख्या उपयुक्तच आहेत. या व्याख्या आम्हाला स्पष्ट सांगतात की पापाचा दंड हा ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण भरण्यात आला आहे. पण नीतिमत्व ही संकल्पना याही पलीकडे जाते व सांगते की विश्वास ठेवणाऱ्या पापी व्यक्तीला आता
देवासमोर पूर्णपणे उभे राहण्यासाठी ख्रिस्तामध्ये अधिकार प्राप्त झाला आहे. एक गोष्ट अगोदरच्या पॅराग्राफ मध्ये सांगायची राहिली. तिथं असं लिहिलंय, ख्रिस्ताचे व्यक्तित्व व त्याचे कार्य यामुळे देव त्या व्यक्तीस ख्रिस्तामध्ये पाहतो व स्वीकारतो. आता इकडे एक छोटासा डॉक्ट्रिनल पॉइंट आहे, तो आम्हाला शिकणं गरजेचं आहे. एक होमवर्क कराल का? घरी जायचं आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ काढा आणि इफिस्करास पत्र पहिले 3 अध्याय वाचा आणि नंतरचे 3 अध्याय वाचा. 6 अध्याय इफिस्करास पत्रामध्ये. ठीक आहे, त्याचे 2 भाग केलेले आहेत इफिस्करासच्या पत्राचे. ते खूप अद्भुत स्टडी आहे, नंतर कधीतरी बघू, परंतु एक आपला विषय आला म्हणून ते शिकवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही इफिस 1 ते 3 वाचता, इफिस चॅप्टर्स 1, 2 and 3, इकडं इफिस चॅप्टर्स किती? 4, 5, 6. या भागामध्ये तुम्हाला एक वाक्प्रचार वारंवार वाचायला मिळेल, इन क्राइस्ट. इन हिम, इन क्राइस्ट, इन द लॉर्ड असं वाचायला मिळेल. मराठीमध्ये ख्रिस्ताच्या ठाई, ख्रिस्तामध्ये, अशा प्रकारचे वाक्प्रचार पाहायला मिळतील. म्हणजे थोडक्यामध्ये आय इन क्राइस्ट, मी ख्रिस्ताच्या ठाई किंवा ख्रिस्ताच्या मध्ये. म्हणजे 2 गोष्टी आहेत ना इकडं, एक मी आहे, एक ख्रिस्त आहे. मी कुठे आहे? इन क्राइस्ट, ख्रिस्तामध्ये. लेट अस से दिस इज क्राइस्ट आणि मी कुठे आहे? दिस इज मी. ओके, आता हे बोर्डवर असं दिसतंय, पण जर असं प्रॅक्टिकल करून दाखवलं तर स्पियर आहे, तो स्पियर असा गोल आहे. ठीक आहे, हा ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताच्या ठाई मी आतमध्ये आहे. मी मग दोन्ही मधून कोण दिसत आहे? कॉमन सेन्स आहे ना, ते ख्रिस्त दिसतंय कारण मी आतमध्ये, ख्रिस्त सगळीकडून आहे बाहेरून. मी आहे आतमध्ये परंतु दिसतोय कोण? ख्रिस्त. हे हा वाक्प्रचार तुम्हाला इफिस्करास पत्र पहिला अध्याय, पहिल्या 3 अध्यायांमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. ठीक आहे, ते शोधा तुम्ही किती वेळा ते शब्द आहेत, ख्रिस्ताच्या ठाई, ख्रिस्तामध्ये, अशा प्रकारे. ठीक आहे, तर मी ख्रिस्ताच्या ठाई आहे म्हणजे विश्वासणारा ख्रिस्ताच्या ठाई आहे, याचा अर्थ ख्रिस्त वरून आहे, मी कुठे आहे? मध्ये. मी नाही दिसत, कोण दिसत आहे? ज्यावेळेस देव आमच्याकडे बघतो, when God looks at us, he looks at Christ. आता जेव्हा तुम्ही तारण पावलेले बसलेले, जेव्हा परमेश्वर तुमच्याकडे बघत आहे तेव्हा परमेश्वराला कोण दिसत? देव आम्हाला ख्रिस्तामधून आम्हाकडे पाहतो. हो, परंतु त्याचा अर्थ बरोबर तुम्ही म्हणता, म्हणजे त्यांना आम्ही दिसत आहे का ख्रिस्त दिसत आहे? ख्रिस्त दिसत आहे. हे शिकणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड परफेक्ट स्टँडिंग बिफोर गॉड. समजलं? दॅट इज जस्टिफिकेशन. जस्टिफिकेशन म्हणजे एक पापी व्यक्ती कशा न्यायी पद्धतीने परमेश्वराच्या कुठं समक्षतेमध्ये कसा उभा आहे, ख्रिस्ताच्या गुणधर्माला घेऊन. समजलं? म्हणजे
परमेश्वर जेव्हा एका विश्वासणाऱ्याकडे बघतो तेव्हा माझ्यातल्या कमतरता नाही दिसत त्याला, पण त्याला कोणाची परिपूर्णता दिसते. किती अद्भुत गोष्टी. जेव्हा परमेश्वर तुमच्याकडे बघतो, माझ्याकडे बघतो, तेव्हा आमच्यातले शॉर्टफॉल्स, आमच्यातले कमीपणा नाही दिसत त्याला कोण दिसतो? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या परिपूर्णतेमध्ये दिसतो. दॅट इज कॉल्ड जस्टिफिकेशन. याला म्हटलेले नीतिमत्व किंवा न्यायीकरण. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही ह्या पाठमध्ये येता, इफिस 4, 5, 6 उरलेला पाठ 4, 5, 6 मध्ये, इथं तुम्हाला असं नाही सापडणार. इथं तुम्हाला क्राइस्ट इन मी, समजला फरक? इथं मी ख्रिस्तामध्ये, इथं हा कोण आहे? मी. हा कोण आहे? आता कोण दिसला पाहिजे? हा? आता लोकांना कोण दिसत आहे? माझ्यामधला हा दिसत आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे विश्वास नारायण पुढे. समजलं? दिस इज गॉड वर्ड, दिस इज मॅन वर्ड. मनुष्य जेव्हा आम्ही एकमेकांना बघतो, आम्ही कोणाला बघतो? म्हणून प्रॉब्लेम आहे. आम्ही कोणाला बघितलं पाहिजे? किंवा माझ्यातून कोण दिसला पाहिजे? जेव्हा ख्रिस्त दिसेल लोकांना, ते पाहिजे प्रभूला. माझ्या मधला ख्रिस्त इतरांपर्यंत समजला पाहिजे, दिसला पाहिजे, पोहोचला पाहिजे. ही प्रभूची काय इच्छा आहे. तर दिस स्टँडिंग इज बिफोर गॉड. ओके, गॉड. दिस इज गॉड वर्ड. देवापुढे एक विश्वासणारा कुठल्याच प्रकारची कमी घटी नाही त्याच्यात. ख्रिस्ताची परिपूर्णता घेऊन तो देवापुढे हजर झाला. ठीक आहे. त्याला लाक्षणिक अर्थाने म्हटले, म्हणजे लाक्षणिक दृष्टिकोनातून. दॅट इज अवर पोझिशन. इंग्लिशमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर पोझिशन इन ख्राइस्ट, विश्वासणाऱ्याची स्थिती स्तर. ठीक आहे. पण प्रॅक्टिकली दिस इज पोझिशन. दिस इज प्रॅक्टिकल. ख्रिस्ताची पोझिशन दर्जा हा आहे. आणि माझं प्रॅक्टिकल जीवन कुठे आहे? किती तफावत आहे? समजा माझं प्रॅक्टिकल जीवन ह्या स्तरावर आहे. ख्रिस्ताची परिपूर्णता दिस इज ख्राइस्ट. मग माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मला हे स्तर काय करायचं? हळूहळू हळूहळू या स्तरापर्यंत आम्ही इथं नाही पोहोचू शकत. या जगामध्ये या स्तरापर्यंत जाऊ शकणार नाहीत आम्ही. पण याचा अर्थ हा पण होत नाही की जाऊ नये. आम्ही काय करत गेलं पाहिजे? इथं कुठेतरी प्रभू येशू ख्रिस्त काय होणार आहे? येणार. असं समजून घ्या इकडं. ठीक आहे. ज्यावेळेस इथं प्रभू येशू ख्रिस्त येईल, माझी प्रॅक्टिकल दशा ख्रिस्ताच्या दर्जापर्यंत काय होईल? पोहोचेल. वी विल जस्ट बिकम लाईक Christ.
ख्रिस्तासारखे आम्ही हो. पण एक महत्वाची गोष्ट आहे, जे प्रतिफळ तुम्हाला मला मिळणार आहे या जगामध्ये आम्ही जे जगलो एवढ्या गोष्टी करायच्या. समजलं तुम्हाला? तुम कुछ भी मत करो, जेव्हा प्रभू येईल तेव्हा तुम्ही ख्रिस्तासारखे, काही डाऊटच नाही त्याच्यात. पण जर आम्ही आध्यात्मिक जीवनात जितकं वाढत गेलं, जितकं ख्रिस्तासारखे बनत गेलो, तितकं प्रतिफळ प्रभू तुम्हाला मला देणार आहे. ही कमी गती तो भरून काढील, पण याचं प्रतिफळ तुम्हाला नाही मिळणार. तो भरून काढणार आहे, त्याचं क्रेडिट त्याला जाईल. पण इथं जगामध्ये जेवढी आम्ही मेहनत केलेली आहे, ख्रिस्तासारखे जेवढं बनलेलो आहे, मेहनत म्हणजे ख्रिस्तासारखे किती किती मी बोलायला शिकलोय, ख्रिस्तासारखं किती वागायला शिकलोय, ख्रिस्तासारखं किती विचार करायला शिकलोय, ख्रिस्तासारखं किती माझा स्वभाव बदललाय, तो वेळ इथं आहे. समजणार? किती महत्वाचा वेळ प्रभूने तुम्हाला मला दिलाय. कशासाठी? त्याच्यासारखं बनण्यासाठी. जेव्हा हे सत्य तुम्हाला मला समजतं, कळतं, तेव्हा आम्ही कधीच मानणार नाही तर ख्रिस्ती जीवन एकदम कसं आहे, बोरिंग आहे. कारण ह्या गोष्टीचं आम्हाला काय मिळणार आहे? प्रतिफळ. आता आम्ही आपापला विचार करा, कितना प्रतिफल मिलेगा मेरे को, कितना नहीं मिलेगा. काही वर्ष मी गल्फ मध्ये होतो, तिथे आपल्याकडे नाही येत असं, पण त्या लोकांमध्ये कानून आहे तसा. त्यांच्याकडे जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स एखाद्या व्यक्तीला भेटतं टेस्ट वगैरे दिल्यानंतर, आणि मग त्याच्यावरती असे 3, 4, 5 मार्किंग येते. मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग. जर जाणून बुजून असं काही आढळलं त्या लोकांना की यांनी कानून मोडलाय, तर 1 क्रॉस मार्क येतो त्याच्यावर. अजून काही अशा काही चुका केल्या तर 2, 3, 4. ज्या वेळेस त्याचा 5वा क्रॉस होतो तेव्हा त्याचं लायसन्स, दुसरं लायसन्स नाही भेटत त्याला. म्हणजे मार्किंग कशी आहे? निगेटिव्ह मार्किंग. म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक वाचून बघा, तिथं तुम्हाला वाचायला मिळेल, कोणी तुझं प्रतिफळ म्हणजे काय? तुम्हारा प्रतिफल मैं लेके जा सकता हूं, लेके जा सकता हूं. म्हणजे मला काय सांगायचंय, आतापर्यंत जे कमवलंय ते जर जपलं नाही तर ते काय होईल? निकल जाएगा हाथ से हमारे, कुछ भी नहीं रहेगा लास्ट में. कैसा लगेगा? आता विचार करा, तुमच्या सगळ्यांकडे 1-1 मुकुट आहे, फक्त माझ्याकडेच नाही. कसं वाटत स्वर्गात? म्हणून कोणीतरी असं म्हटलं, या जगामध्ये गरीब राहिलेलं परवडल, पण स्वर्गात गरीब राहिलेलं नाही परवडणार. का? आज मैं तो कल पैसे कमाएंगे इधर, पण उधर काय का ताई? प्रभूला म्हणता येतं का? प्रभू थोडं 10 दिवस दे मला फक्त, म्हणता येतं? नाही. हातातला वेळ एकदा गेला म्हणजे गेला हो. त्याच्यासाठी हे दिवस दिलेले आहेत आमच्या जीवनामध्ये. 1-1 दिवस प्रभू कशासाठी देते? जेणेकरून आम्ही हे प्रतिफल काय करावं. नहीं तो हमारे हाथ से प्रतिफल निकलता रहेगा. सगळ्यांकडे काहीतरी राहील प्रभूच्या चरणामध्ये देण्यासाठी, फक्त मीच तो दुर्दैवी व्यक्ती राहील. मेरे पास कुछ नहीं रहेगा. बस फक्त तारण झाले, आला स्वर्गात, आणि अनंतासाठी मला उधर कुछ का भी खत्म होगा चान्स, अभी नहीं. म्हणून प्रियानो, हे जे आम्हाला आयुष्य दिलंय प्रभूने, हे ते प्रतिफळ
मिळून घेण्यासाठी हे आयुष्य आम्हाला दिले. आम्ही किती ख्रिस्ताप्रत मोल्ड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, किती घडले गेलं ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रत. हे महत्वाचे सत्य शिकवणं फार गरजेचं होतं, म्हणून जरासा वेळ घेतला मी तुमचा. ठीक आहे. A.T. पियर्सन असे म्हणतात, देव जेव्हा पाप्यांना नीतिमान ठरवितो तेव्हा वास्तविक ते नीतिमान नसताना तो त्यांना नीतिमान म्हणून बोलावतो. जेथे पाप अस्तित्वात आहे तेथे पाप लादले जाणार नाही, आणि जेथे नीतिमत्व अस्तित्वात नाही तेथे नीतिमत्व लादता येणार. नवा करार आम्हाला सांगतो की आदामाचे पाप हे प्रत्येक मनुष्यावर लादण्यात आले व देवाचे नीतिमत्व हे ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यावर ठेवण्यात आले. आता आदामाने पाप केलं, त्याचा परिणाम आम्ही सगळे काय करत आहे, भोगत आहे. उद्या कोणतरी थोडा अभ्यास करेल जास्ती वाचनाचा आणि देवाला जाऊन प्रश्न विचारेल, ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब आदामाला जाऊन विचार. होऊ शकतं असं होऊ शकतं. कारण जास्त अभ्यास शिकलेले लोक कधी कधी काय होतात, बहकतात शलगोणासारखे. तर ती गोष्ट बरोबर आहे, आदामामुळं आम्ही असे जन्मास आलेलो आहे. ठीक आहे. म्हणून बायबल मध्ये तुम्हाला हे दोन वाक्प्रचार वाचायला भेटतील. एक आहे पाप आणि दुसरा आहे पापे. पापाचा उल्लेख कुठे झालेला आहे, योहान सुवर्तमान 1 अध्याय 29 वचन. काय लिहिले तिथं, हा पहा देवाचा कोकरा काय करतो, जगाचे पाप का पापे पडो पडो. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 29 वचन. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोपरा. पाप आहे का पापे, पापे नाही ना. बघा, एक काना एक मात्रा सुद्धा काय होणार नाही, रद्द नाही होणार, रद्द होणार नाही. हा बघा, आता हा जो शब्द या ठिकाणी वापरलाय काय, पाप. दिस इज, आता हे एक वचनी आणि अनेक वचनी असा प्रकार नाही आहे. हा पाप पापे म्हणजे एक पाप आणि तसं नाहीये. हे हा जो पाप शब्द आहे, दिस इज कॉल्ड पापाचा स्वभाव, स्वभाव, नेचर. हा जो शब्द आहे पापे, हे आमचे कृत्य, डीड्स. ठीक आहे. तो एक वचनी अनेक वचनी नाही शब्द. पाप जिथं शब्द वापरलाय तिथं पापाचा नेचर, स्वभाव हा शब्द येतो. ठीक आहे. परंतु पापे जिथं शब्द वापरलाय तिथं काय, पापाची कृत्य जी आमच्या हातातून घडलेली आहे. आता या दोन्ही प्रश्नांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर काय केले, प्राण दिलाय. तिथं पण बघायला भेटतो ना मला, हा पहा देवाचा कोकरा काय करतोय, जगाचं पाप. म्हणजे तिथं आला ना वधस्तंभ, आला का नाही, आला वधस्तंभ. बघा, आम्ही जे जन्माने आदामाचा स्वभाव घेऊन जन्मलो त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर काय दिलेलं आहे, प्राण दिला, अर्पण केलंय. पण आम्ही जे
कृत्यांनी आता काय ठरलेले आहेत, पापी ठरलेले आहेत, त्या आमच्या पापांसाठी देखील तेच बलिदान आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. कुठं वाचायचं नव्हतं आम्हाला ते? पहिले योहानाचं पत्र, पहिला अध्याय 7 आणि 9 वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असतो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करील. आपल्या काही पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतः फसवितो व आपल्या काही सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी केली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करील आणि व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. थँक्यू. तिथं काय लिहिलंय? सर्व पापे म्हणजे पापाचे काय कृत्य. म्हणून कृत्यांसाठी पण येशू ख्रिस्ताचं बलिदान आहे आणि आम्ही जे आदामाचा स्वभाव घेऊन जन्मलेलो आहोत त्याच्यासाठी सुद्धा काय आहे? अर्पण. ठीक आहे. हा एक अद्भुत मुद्दा आम्हाला या ठिकाणी शिकण्यासाठी मिळतो. ठीक आहे. ठीक आहे. विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान म्हणून जाहीर केलेले असले तरीही त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला आता पापाबरोबर संघर्ष करावा लागणार नाही. हे बघितलं आम्ही. त्याला संघर्ष करावा लागणार आहे, पापावरती विजय मिळवावा लागणार आहे. देव प्रथम विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला पवित्र म्हणून जाहीर करतो व नंतर त्या व्यक्तीस पवित्र बनण्यासाठी कार्य करतो. हा फरक आम्हाला पुन्हा समजणं गरजेचं आहे. पहिलं फर्स्ट इट कम साल्वेशन अँड देन सॅन्क्टिफिकेशन. टॅबरनॅकल काय म्हणतात? निवास मंडप. निवास मंडप माहिती आहे तुम्हाला? निवास मंडपाच्या दरवाजामध्ये पहिलं काय ठेवलेलं होतं? होम वेदी. गेट मध्ये काय होती? पहिले ऑल्टर होतं, ऑल्टर ऑफ बर्न्ट ऑफरिंग. त्याच्यानंतर गंगा ठेवले 2 नंबर वर काका. वेन एव्हर अ पर्सन यूज टू कम टू द गेट, पहिले काय? बलिदान. ते कशाचं चित्र आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाचं चित्र आहे. जोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत गंगाळाकडे प्रश्नच नाही जायचा. पहिले काय? पहिले वेदी. येशू ख्रिस्ताचं बलिदान पहिले काय करावं लागलं? तारणार म्हणून स्वीकारावं लागेल. तेच केलेलं आहे यहुदी लोकांनी. त्या बकऱ्यावरती डोक्यावर काय ठेवायचा? हात ठेवायचा आणि तो बकरा काय करायचा? मारायचा. मग तो याजक येईल, ते रक्त घेईल आणि पुढचं शिंपडेल त्या वेदीवर, त्या कोशाच्या वर. तर फर्स्ट इज साल्वेशन अँड देन कम्स सॅन्क्टिफिकेशन. त्याच्यानंतर पुढे गंगा ठेवले. आता जर काही चुकीने खराब झाले हातपाय तर काय करायचे? ते पाण्याने शुद्ध करायचे. तर पहिलं सुटका आणि नंतर स्वच्छता. फर्स्ट कम्स साल्वेशन देन कम्स सॅन्क्टिफिकेशन. तो मुद्दा या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. ज्याच्या जीवनामध्ये तारण नाहीये त्याच्या जीवनामध्ये स्वच्छतेची किंवा पवित्र जीवन जगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण ज्यांचं तारण झालंय ते वेदीकडे आलेले, आता त्यांना कुठे जायची गरज? गंगाकडे जायची गरज आहे. ते आपलं जीवन पवित्र आणि शुद्ध राखण्याची गरज आहे. तर तो मुद्दा या ठिकाणी आम्हाला स्पष्ट केलेला आहे. या आत्मिक वाढीच्या प्रक्रियेलाच पवित्रीकरण किंवा सॅन्क्टिफिकेशन असे म्हणतात. पवित्रीकरणाची ही प्रक्रिया प्रभू येशू जेव्हा विश्वासणाऱ्यांना स्वर्गात उचलून घेईल तेव्हाच काय होईल? आमचं जे पवित्रीकरण सुरू आहे ते कुठपर्यंत सुरू राहील? प्रभू येशू ख्रिस्त ज्या दिवशी तो येईल त्या दिवशी पापाच्या समक्षतेमधून आम्हाला काय करत? वेगळं करत. त्याच्यानंतर पवित्रीकरणाचा विषय नाही.
त्याच्यानंतर आम्ही ख्रिस्ताच्या परिपूर्णतेत काय होतो, परिपूर्णतेपर्यंत पोहोचू तोपर्यंत. ओके.